आणि यानंतर या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आपण सविस्तरपणे आढावा घेऊयात। मात्र सुरुवातीला काही बातम्या आहेत मुसळधार पावसाच्या। बातमी आहे बीडमधली। बीडच्या शिरूर इथल्या सिंदफना नदीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे। मध्यरात्री झालेल्या पावसामुळे नदीकाठावरच्या परिसरामध्ये दाणादाण उडाली। अनेक घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरलं आणि प्रचंड नुकसान झालं। दरम्यान सिंदफना नदीच्या पात्रामधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। बीडच्या शिरूर कासार तालुक्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। मध्यरात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि याच पावसानं नेमकी काय परिस्थिती आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे। सिंदफना नदीपात्र आहे जे आता सध्या खळखळून वाहताना पाहायला मिळतंय। या सिंदफना नदीने सध्या रौद्ररूप धारण केलेलं आहे आणि या ठिकाणी नदीकाठची जी काही गावं असतील त्याबरोबर दुकानं असतील बाजारपेठा असतील त्यातील सर्व दुकानं जी आहेत ती सध्या पूर्णतः पाण्यात गेलेलं आहे। शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। फ्रीज कूलर टेबल बाकडं किराणा डाळी तेल डबे टोटल पूर्ण होऊन गेले। कडाया भगुने जे संसार उपयोगी लागणारे धंद्यासाठी ते टोटल म्हणजे पुरे नुकसान गेले। हाताला काही पण लागलं नाही। आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे की माझं घर पण ह्या इथं आहे, माझा सगळा संसार आहे आता सध्या पाण्यात आहे, मी कपड्यानिशी फक्त बाहेर निघलेला आहे। फक्त शासनाला एवढीच विनंती की आमच्या गरिबांचे घरं उभा राहावेत आणि आम्हाला काहीतरी मदत मिळावी। शिरूर कासार तालुक्यामधली ही संपूर्ण परिस्थिती आहे। जो रात्रीचा मध्यरात्री पाऊस झाला होता तो ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता आणि त्यानंतर सध्या ही विदारक अशी दृश्य जी आहे ती पाहायला मिळते। अनेकांची संसार उद्ध्वस्त झालेली, त्याबरोबर जी काही दुकानं होती ती देखील पूर्णतः या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी या ठिकाणी केली जाते। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड।